नमस्कार अमरावती। अमरावती महानगरपालिकेत महायुतीतील पक्षामध्ये सत्तेची समसमान वाटणी करण्यात आली आहे। महापौर पद भाजपकडे तर उपमहापौर पद रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडे देण्यात आले आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अविनाश मार्डेकर यांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीची चाबी आता राष्ट्रवादीकडे गेली आहे। 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे 5, युवा स्वाभिमान संघटनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 2 असे मिळून महायुतीचे एकूण 10 नगरसेवक आहेत। 6 मार्च शुक्रवार रोजी महानगरपालिकेत स्थायी समिती निवडणूक संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश मार्डेकर यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नगरसेविका सोबतच अनेक पदाधिकारी आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांनी नवनियुक्त सभापती अविनाश मार्डेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम दिवंगत नेते अजितदादा पवार यांना प्रथम आदरांजली अर्पण करतो। अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात आज 31व्या सभापती पदावर आरूढ होत असताना आमचे नेते आदरणीय संजयजी खोडके साहेब, आदरणीय सुलभाताई खोडके यांनी माझ्यावरती 4दा विश्वास ठेवून या महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवला आहे। निश्चितपणे मागच्या 3 वर्ष सभापती असताना माझ्या हातून जे काही विकासात्मक कामं झाली तो सार्थ विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मला संधी दिली आहे। निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेला विकासाच्या गतीनं कसं नेता येईल आणि या महानगरपालिकेचा स्पील कमी करून जनतेला कसा न्याय देता येईल यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबतचे सगळे सहकारी प्रयत्न करणार आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार आलं आहे। भारतीय जनता पार्टीचे माननीय महापौर श्रीचंदजी तेजवानी, उपमहापौर सचिनजी भेंडे आणि आता स्थायी समिती सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मला विराजमान होण्याची संधी मिळाली आहे। महायुतीच्या या सत्तेमध्ये निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेच्या जनतेला न्याय देण्यासाठी आणि शहराला विकासाची गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। महानगरपालिकेकडे जे म्हणजे जे कंत्राटदाराचं किंवा इतर काही दायित्व आहे देण्याचं, तो कसा स्पील कमी करता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष राहणार आहे। आणि त्यासोबतच अमरावती महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करता येईल त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत। अवघ्या काही दिवसात स्थायी समितीसमोर अर्थसंकल्पीय तरतुदी येणार आहेत। त्या तरतुदीवरती विचारविनिमय करून स्थायी समितीकडून आमसभेसमोर जाईल आणि आमसभेसमोर निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प देऊन, वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प देऊन या शहराला पुढच्या 4 वर्षात कसं गतिमान करता येईल, विकास कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे माझ्यावरती ठेवलेला हा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या सुनेत्राताई पवार मॅडम, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, या युतीमध्ये असणारे आदरणीय संजयजी खोडके साहेब, सुलभाताई खोडके, रवी राणा साहेब यांचे सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो। आणि मला या पदावरती काम करण्याची 4थ्यांदा संधी दिल्याबद्दल आदरणीय संजयभाऊ खोडके यांचा माझ्यावरती सार्थ विश्वास, हा लोकांसाठी सार्थकी ठरेल अशा पद्धतीचं काम निश्चितपणे मी करेल असा मला विश्वास आहे। त्याकरिता मी आमच्या सभागृहातील सर्व सन्माननीय सत्तेतील आणि विरोधातील जे कोणी असेल त्यांना सोबत घेऊन शहराला विकासाची गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।